नमस्ते वार्ता संस्कृतं प्रति स्वागतम्। यमत्र रश्मि आदौ प्रमुखवार्ताः। क्वाड राष्ट्रसमावेशे प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदी अमेरिकां प्रस्थितः। अमेरिकायाः राष्ट्रपति जो बैडस्य स्वदेशं डेलयर प्रान्ते विल्मिङ्ग्टन् प्रदेशे राष्ट्रसमावेशः भवति। प्रधानमन्त्रिणः त्रिदिनात्मक अमेरिका सन्दर्शने नयतन्त्र उभयकक्षिचर्चासु प्रधानमन्त्री भागं गृहीष्यति। രാഷ്ട്രാന്തരീയ സമുദ്രതട ശുചീകരണ ദിനം അദ്യ ദിനസമാചരണस्य अंगतया कोळिकोड जनपदे विविध सागरतटेषु स्वच्छता प्रवर्तनानि आयोजितानि सन्ति। सर्वोत्तम भारतीय मन्दिरेषु एकं वर्तमान तिरुपति मन्दिरे प्रवृत्तम् अनाचारं गुरुतरमिति केरळ राज्यपालः डॉक्टर आरिफ मुहम्मद खान। कस्यापि आहारशैलीं परिवर्तनाय अन्येषाम् अधिकारं नास्ति। पातकीन् दण्डयेद घटनानां पुनः आवर्तन साहचर्यं दूरीकुर्यात् इति च राज्यपालः अवदत्। वार्ताः विस्तरेण। कांग्रेस नेता राहुलस्य सिख विरुद्ध प्रस्तावे अभियोगं पञ्जीकरोत् रक्षकगणं। मध्यप्रदेश, देहली, हिमाचल प्रदेश, उत्तरप्रदेश राज्याणां रक्षकगणाः सन्ति। राहुल अमेरिकायां कृते प्रस्तावे नियमप्रक्रमाः स्वीकुर्वन्ति। भारते सिख विभागस्तेभ्यः कृपान् खडा च धृत्वा गुरुद्वारासु प्रवेशनाय संघर्षः आवश्यकं भवति इत्यासीत् राहुलस्य विवादपरामर्शः। तीव्रवाद प्रवर्तनेभ्यः वितरणं कुर्वन् धनस्रोतानां दुरुणद्धीकरणे भारतं सामर्थ्यं प्रकटयति इति राष्ट्रान्तरीय संस्था फिनान्शियल् एक्शन टास्क फोर्स। साहचर्ये अस्मिन् एव इस्लामिक स्टेट प्रभृतयः आतङ्कसङ्घटनायाः वामपक्ष तीव्रवादसङ्घटनाः भारताय प्रत्याह्वानम् इति फिनान्शियल् एक्शन टास्क फोर्स व्यक्तयति। जम्मूकश्मीरे परिसरप्रदेशेषु च आतङ्कता आक्रमण उद्गूर्णताः अधिकाः सन्ति इति FATF प्रतिवेदने सूचयति। നരേന്ദ്രമോദി സർവകാരः അധികാരവഹിഷത് പൂർവം ഭീകരസംഘടനാനാं मध्ये आर्थिकसाहाय्यं राज्ये उन्नत आतङ्कता उन्नीयमानः। किन्तु अद्य अनधिकृतरूप्यक अन्वेषणे भारतं निपुणता उन्नीयमानः भवति G7 सर्वकारः। सः केन्द्र आर्थिकप्रवर्तने प्रश्न उन्नीयमानः वृत्तान्तमध्ये दर्शयन्। प्रवर्तननिर्देशालयं राजस्वक्षेत्रं सहकरणकार्यमन्त्रालयाश्च राज्ये तीव्रवादकशक्ताः धनस्रोतसाः विरुद्ध्य अनुयोज्यप्रक्रमः चालयिष्यति इति फाट् संस्थायाः वृत्तान्तमध्ये सूचयति। तत्समये इस्लामिकराज्यम् अल् ഖായിദ് इत्यादीनां मध्ये प्रवर्तित भीकरसङ्घटनात् भारतम् आतङ्कप्रत्यागतः भवति इति फाट् संस्थायाः निगमनं। विना वामतः तीव्रवादसङ्घाश्च भारतमध्ये आतङ्कता अभवत्। इदं सङ्घाः धनसमाहरणे लहरी औषधं क्रय सैबर् क्रूरकृत्यं प्रचलिता इति अपि निवारणार्थम् अनुयोज्यप्रक्रमः स्वीकरणीयमिति സാമ്പത്തിക ക്രൂരകൃത്യാനാം ച ഭീകരവാദ ആർത്ഥിക സഹായ വിരുദ്ധ്യ പ്രവർത്തിത ഫാറ്റ് സംസ്ഥായാः വൃത്താന്തെ സ്പഷ്ടയതി। വാർത്താദളം ജനം। क्वाड राष्ट्रसमावेशे भागग्रहणाय प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदी अमेरिकां प्रस्थितः। अमेरिकायाः राष्ट्रपति जो बैडस्य स्वदेशं डेलयर प्रान्ते विल्मिङ्ग्टन् प्रदेशे राष्ट्रसमावेशः भवति। प्रधानमन्त्रिणः त्रिदिनात्मक अमेरिका सन्दर्शने नयतन्त्र उभयकक्षिचर्चासु प्रधानमन्त्री भागं गृहीष्यति। अमेरिका आस्थानं वर्तमानानां वाणिज्यशालानां मेधाविभिः प्रधानमन्त्री चर्चा करिष्यति। न्यूयॉर्क प्रदेशे प्रधानमन्त्री भारतीय समूहम् अभिसम्बोधनं करिष्यति। भारतम् अमेरिका ऑस्ट्रेलिया जपान् राष्ट्राणां सङ्घटना भवति क्वाड नो चेत् क्वाड्रिलाटरल् सेक्यूरिटी डायलॉग। क्वाड रूपीकृत्य 20 वर्षाणि अतिरिच्यतेति वैशिष्ट्यं च वर्तते। डेलवेयरे प्रचलन् राष्ट्रसमावेशाय രാഷ്ട്രാന്തരീയ സമുദ്ര ശുചീകരണ ദിനാഘോഷस्य अंगतया कोळिकोड जनपदे विविध तटेषु स्वच्छता प्रवर्तनानि आयोजितानि सन्ति। स्वच्छं तटं सुरक्षितं समुद्रम् इति सन्देशं संवह्य प्रतिवर्षं सितम्बर् मासे तृतीये शनिवारे विविध प्रचारण प्रवर्तनैः राष्ट्रान्तरीय शुचीकरण दिनं समाघोष्यते।
जीवनाय प्रयत्नम् आचरत् इत्यस्ति अस्य वर्षस्य प्रमेयम्। मालिन्यमुक्तनगरमिति अवबोधं सृष्टुम् उद्दिश्यति दिनाचरणम्। 22 वर्षे विविधकेन्द्रालयानां सहकरणेन पद्धतिरेयम् आरम्भम् अकरोत्। भारतीयतटरक्षासेनायाः नेतृत्वे कोഴിക്കോട് समुद्रतटे स्वच्छताम् अकरोत्। मत्स्यप्रवर्तनसङ्घस्य अभिमुखे काम्बूरां तटे मालिन्यनिर्मार्जनं सम्पन्नम्। अनेकाः शुचीकरणप्रवर्तनेषु भागम् ऊढवन्तः। वेदव्याससैनिकस्य विद्यालयस्य नेतृत्वे वरक्कल परिसरे स्वच्छताप्रवर्तनानि सम्पन्नानि। विद्यालयप्रचारस्य नेतृत्वे आयोजितेषु प्रवर्तनेषु अनेकाः छात्राः भागम् अभजन्। मत्स्यप्रवर्तकसङ्घस्य तथा परिस्थितिपर्यावरण संस्थायाः नेतृत्वे जनपदे 21 केन्द्रेषु स्वच्छता प्रवर्तनानि सम्पन्नानि अभवन्। वार्तादलं जनम्। शबरिगिरौ तथा तिरुवनन्तपुरं श्री पद्मनाभस्वामी मन्दिरे च दर्शनं कृतवन्तः गुजरात् राज्यात् समागताः भक्ताः। शबरिगिरि अय्यप्पसेवा समाजस्य नेतृत्वे 15-उत्तरशतमितानां भक्तानां संघः समागतः। भक्तसंघे भूरिशोऽपि गुजरातीप्रजाः प्रथमवारम् आगताः सन्ति। अनन्तपुर्यां श्री पद्मनाभस्य सविधे उत्कुष्यन्ते गुजरातिनः गर्भवाद्या। गुजरात राज्यात् 15-उत्तरशताङ्गाः भक्तसङ्घः गर्भनृत्तं श्री पद्मनाभसविधे अवतरितवन्तः। शबरिगिरि अय्यप्पसेवा समाजस्य नेतृत्वे शबरिगिर्यौ दर्शनाय आगताः सन्ति संघाङ्गाः भक्ताः। तीर्थाटने दक्षिणभारतस्य प्रधानमन्दिराणां दर्शनं कुर्वन्ति। एवं केरलस्य राजनगरीं च असन्दर्शयत्। संघाङ्गेषु भूरिशोऽपि गुजरातीप्रजाः अय्यप्पभक्ताः प्रथमवारं दर्शनाय समागच्छन्ति। तिस्रः मालिकपुरं च संघे अन्तर्भयन्ति शबरिगिरि दर्शनं गभीरं नवीनम् अनुभवं वर्तते इति संघः साक्षयत्। 90% से ज़्यादा लोग पहली दफ़े आए हैं, ये बड़ा खुशी का बात है। और दूसरी बात यही है कि सबरीमाला नाम सुना था मगर ये अनुभव सबके लिए बहुत आह्लादक रहा कि जिसके लिए हम सब खुशी व्यक्त कर रहे हैं। और आज पद्मनाभ मंदिर भी आए हैं और बाद में हमारे जो टीम है सबरीमाला का वो टीम ने काफ़ी इंतजाम किया और उसके लिए हम बोलते हैं कि जो यात्रा हमारा अच्छी तरह का सुविधाजनक रहे। गुरुवायूर कन्याकुमारी रामेश्वरादि दक्षिणभारतस्य प्रधानमन्दिरेषु संघं दर्शनं करिष्यति। वार्तादलं जनम्। केरलराज्ये नैजाधिकारलङ्घने प्रतिकरोति राज्यपालः आरिफ मुहम्मद खान। व्यक्तिपरम् अनुमतिं विना नियमाधिकारस्य च अवष्टम्भं विना मुद्रणाय अधिकारं नास्ति। अन्वेषणं करणीयं विषयः भवति इति राज्यपालः अवदत्। समानघटनासु मुख्यमन्त्रीं प्रति प्रतिवेदनम् अपृच्छत् इति च राज्यपालः दर्शयत्। जनमाध्यमस्य मुख्यसम्पादकाय प्रदीप पिळ्ळाय अनुमिते अभिमुखे आसीत् राज्यपालः एवं प्रतिकरोत्। अभिमुखस्य पूर्णरूपं दि बिग् इण्टर्व्यू अद्य रात्रौ 8:30 जनमाध्यमं सम्प्रेषणं करोति। Now this is violation of the right to privacy. I have already written to the Chief Minister that I want a report from the government. No violation of the fundamental rights of the citizens of India. सर्वोत्तम भारतीय मन्दिरेषु एकं वर्तमान तिरुपति मन्दिरे प्रवृत्तम् अनाचारं गुरुतरमिति केरल राज्यपालः डॉक्टर आरिफ मुहम्मद खान। कस्यापि आहारशैलीं परिवर्तनाय अन्येषाम् अधिकारं नास्ति। धर्मविश्वासाः केवलं नास्ति। सार्वजनिकस्तरे अबाधयन् समस्या इयं प्राधान्यं संवहति। पातकीन् दण्डयेत। घटनानां पुनः आवर्तनसाहचर्यं दूरीकुर्यात् इति च राज्यपालः अवदत्। You have every right to have your own choices, not only because it concerns the religious place, most famous temple of India. So I can only hope that the government will investigate, will find the culprits and will ensure that not only that the culprits are punished, but such things are never repeated in future.
ഭക്തിസമരസതാപൂരിത വാതാവരണേ ശാന്തിഗിരവ് മഹാപൂർണ്ണ കുംഭമേള സമ്പന്ന. ശാന്തിഗിരി ആശ്രമം സ്ഥാപക ഗുരു നവജ്യോതി ശ്രീ കരുണാകര ഗുരോः ആത്മീയ അവസ്ഥാപൂർത്തീകരണ ദിനം അനുസ്മൃത്യ മഹാപൂർണ്ണ കുംഭമേളാം സംഘാടയത്. സഹസ്രശാഃ ഭക്താः ഭാഗം ഊഢവന്തः. സമാനതാം വിനാ ശാന്തിഗിരി ആശ്രമം സ്ഥാപക ഗുരു നവജ്യോതി ശ്രീ കരുണാകര ഗുരോः ആത്മീയ അവസ്ഥാപൂർത്തീകരണ ദിനം അനുസ്മൃത്യ പൂർണ്ണകുംഭമേളാം സമാചരത്. 397 വർഷേ കന്യാമാസേ ചതുർഥമ ദിനാങ്കേ ആसीत् ഗുരോः മഹാസമാധിം പ്രവൃത്തം. സുഗന്ധദ്രവ്യാനി സമ്മിശ്രിത തീർത്ഥം മൃദ്ഘടേഷു പരിപൂര്യ പീതവസ്ത്രേണ ആച്ഛാദ്യ വടപത്രം ആമ്രപത്രം നാരികേലം ച സംസ്ഥാപ്യ പുഷ്പമാലയ അലങ്കൃത്യ കുംഭാഃ സജ്ജീകൃതാഃ സന്തി. പഞ്ചവാദ്യ നാദസ്വരാദികാനാം വർണ്ണഛത്രാണാം അനുചരണേന ഗുരുഭക്താഃ കുംഭാഃ ശിരസാ വഹ്യ ആശ്രമസൗധം പ്രദക്ഷിണം കൃതവന്തഃ. നവജ്യോതി ശ്രീ കരുണാകര ഗുരുവിൻ്റെ ആത്മീയ അവസ്ഥാ പൂർത്തീകരണം 1973 കന്നിനാളിനാണ് സംഭവിക്കുന്നത്. അതിൻ്റെ സന്തോഷ സൂചകമായി ബ്രഹ്മത്തിൽ നിന്നും പറഞ്ഞു കിട്ടിയ ഒരു ആഘോഷമാണ് ഈ കുംഭമേള. എല്ലാ വർഷവും ആശ്രമത്തിൻ്റെ ഭക്തർ ഏതാണ്ട് 10 ദിവസത്തോളം വ്രതം സൂക്ഷിച്ച് ആശ്രമാങ്കണത്തിൽ എത്തിച്ചേർന്നു. ഇവിടെ പീതവസ്ത്രത്തിൽ പൊതിഞ്ഞ പൂർണ്ണകുംഭം, അതിൽ സുഗന്ധദ്രവ്യങ്ങളടങ്ങിയ തീർത്ഥത്തോടു കൂടിയ കുംഭം അവരുടെ ശിരസിലേന്തി ആശ്രമ സമുച്ചയം വലം വെച്ച് ഗുരുവിങ്കൽ സമർപ്പിക്കുന്ന ഏറ്റവും ഒരു മഹത്വപൂർണമായ കർമ്മമാണ്. സപ്തദിനാനി യാവത് വ്രതനിഷ്ഠയാ ആശ്രമം പ്രദക്ഷിണം കൃത്വാ കുംഭം സമർപ്പിതാഃ ഭക്താഃ ഭവിഷ്യ കുംഭമേളാം പ്രതീക്ഷതേ അധുനാ. വാർത്താദളം ജനം. വാർത്താ സംസ്കൃതമത്ര सम्बद्धिते अग्रिमवार्ता संस्कृतं परश्वः सायं पादोन 5:00 अधिकवार्तानां दृश्यानां कृते जनम tv.com सन्दृश्यतां. शुभं भूयात्.